नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येनस येथे सामाजिक वनीकरणाच्या कामाचे 3:13 वाजले आहेत। सामाजिक वनीकरण व रोजगार सेवकांचे हातमिळवणी असल्याने मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामात अनेक नियमबाह्य कामे झाल्याची गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सामाजिक वनीकरण व रोजगार सेवकाची हातमिळवणी असल्याने येथे मनरेगा योजनेचे 3:13 वाजलेले आहेत। मनरेगा योजनेअंतर्गत सर्वांना रोजगार देणे अनिवार्य असताना देखील सामाजिक वनीकरण व रोजगार सेवक यांच्या हातमिळवणीमुळे काही मजुरांचं फावलं आहे। तेच मजूर सगळीकडे कामावर दिसतात, तर 5 ऐवजी 4च मजूर कामावर लावले जातात व एका मजुराची मजुरी खिशात घातली जाते असाही आरोप होतो आहे। माझं नाव प्रफुल्ल देशमुख। तुम्ही येनस कानस साईडवर कामाला होती? हो, येनस ते कानस या रस्त्यावर वृक्ष देखरेखीच्या कामावर मजूर म्हणून कामाला होतो। तर कशी परिस्थिती आहे? परिस्थिती नेमकी कशा प्रकारची म्हणजे किती मजूर कामावर असतो, किती राहते? जेव्हा मी कामाला लागलो होतो त्यावेळेस 4च मजूर त्या झाडाच्या देखरेखीच्या कामावर होते। मजुराची आवश्यकता कितीची आहे? आम्हाला जेव्हा सांगितलं जात होतं की एका साईडवर 5 व्यक्ती आहे आणि लागतात, पण आम्ही शेवटपर्यंत 4च जण काम करत होतो। किती दिवस काम केलं? मी 110 दिवस 110 दिवस काम केलं। तर 110 दिवस 4च मजूर होते? 4च मजूर। रोजगार सेवक कोण आहे? सुरेश गजबे, शापूर येथील। तर झाडाची परिस्थिती कशी काय? झाडाची परिस्थिती जे झाडांना बुरशीनाशक हवं आहे, सामाजिक वनीकरणाच्या मार्फत त्या झाडाची देखरेखचं जे जबाबदारी आहे त्यांच्या मार्फत त्या झाडासाठी कुठलीही गाठ किंवा त्यांना लागणारं पोषण आहार कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत दिला गेला नाही। ज्यावेळेस झाडांना पाण्याची टँकर मार्फत गरज असते त्यावेळेस टँकरही वेळेवर उपलब्ध केल्या जात नाही। ज्यावेळेस 10 टँकरची गरज असते तर ते 2च टँकर पाठवले जात होते जेव्हा मी कामावर होतो। येनस कचरा मार्गाच्या दोन्ही बाजूला 2000 झाडं लावण्यात आली असून शासनाने त्यामागे कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत। मजुरांना काम मिळावं यासाठीही या योजना चालवल्या जातात, परंतु वन विभागातर्फे हातमिळवणी होत असल्याने एका माणसाची मजुरी खिशात जाते आहे। येनस गट ग्रामपंचायत अंतर्गत मजूर कामावर येण्यास तयार असतानाही तेथे एक मजूर 9 महिने कामावर ठेवण्यात आला, तो कोणत्या नियमाने असाही प्रश्न विचारला जातो आहे। मैना पंडित लेंडे, तुम्ही या रोजगार हमी योजनेच्या कामावर आहे ना मनरेगामध्ये? हां। किती दिवस झाले? 2 महिने। 2 महिने झाले। 2 महिन्यापासून किती लोक या साईडवर कामावर आहे? 4 आहे बा। 4 लोक कामावर आहे, एक माणूस सध्या गायब आहे। तर या झाडाले पाणी गिनी व्यवस्थित म्हणजे असं मजूर काम करते का? तसं करते। आणि 12च्या नंतर घरी जाते? 12 मग नंतर 3 वाजता येते। रोजगार सेवकाचा हप्त्यातून राहून किती वेळा होते? हप्ताभर होते काय? पण मजूर 4च आहे। तर आता तुमचे दिवस शिल्लक किती राहिले तरी? 9 दिवस। तरी झाडाले खत पाणी वगैरे तुमच्या याच्यात काही दिलं काय? दिलं तर नाही अजून काहीच। प्याच्या पाण्याची माठाची व्यवस्था आहे साईडवर? काहीच नाही काय? तुम्ही सायकलनं पाणी आणून टाकता? कुठून? हापसीवरून, येनसवरून? म्हणजे टँकर गिंकरची काही या रोडवर व्यवस्था नाही आहे? 100 दिवस सर्वांना काम द्यावं असं असताना 10 पैकी 8 मजूर तेच मजूर झाडांच्या कामावर इतरही कामावर दिसतात। तेथे मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसते। याशिवाय सामाजिक वनीकरणांतर्गत लावलेली जी झाडं आहेत त्यातील अर्ध्याधिक झाडं जनावरांनी खाल्ले आहेत। काही ठिकाणी झाडच नाहीत, रिकामे खड्डे आहेत। 1000 वृक्षांची लागवड एका साईडवर करण्यात आली होती, मात्र 1000 पैकी वरिष्ठांनी जर मोजले तर 600 झाडं दिसतील, त्यापैकी देखील 400 झाडं कोमात आहेत। तेव्हा सामाजिक वनीकरण व रोजगार सेवक यांच्या हातमिळवणीमुळे वृक्षारोपणाचे 3:13 वाजले आहेत। याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे। मला 1 वर्ष म्हणजे
लिपिक नाही आहे. किती पाहिजे आपल्याला? तसे तर 2 पाहिजे, पण एक लिपी भेटला तर भरपूर आहे. तिथे एकच पोस्टिंग आहे, बोलते ती पोस्टिंग किती आहे लिपिकाच्या माहिती नाही. विदर्भ न्यूज, अमरावती.